कोणाच्या घरी जातो कन्हैया, कुठं पोळ्या करतो, कशाची चोरी करतो हे बघितलं पाहिजे आपण. परिणाम महाराज त्या गवळणीच्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर महाराज आतमध्ये संपूर्ण गोपाळाला आत नेलं. दही, दूध, तूप, लोणी काय असेल ते वापरून खाल्लं. खाल्ल्याच्या नंतर महाराज देवी फोडून टाकले आणि बाकीच्या गोपाळाला सांगितलं तुम्ही आता बाहेर व्हा. का? कारण मला त्या गवळणीला धडा शिकवायचा आहे, तुम्ही निघा. पण ते होता अनुभव. त्याला वाटलं जर उद्या भविष्यामध्ये आमचं नाही पडलं, तेव्हापासून दुःख पडली. तेव्हापासून बरं का, आपलं जर नाही पडलं तर आपल्याला स्पेशल पक्ष स्थापन करायचा. मग त्याच्याकरता काय नंतर मध्ये आज जर जायचं असेल तर काय म्हणायचा, डोळे बंद करा. लगेच खाणं झाले की डोळे बंद केले की बाहेर त्याला काय सुविधा करण्यासाठी काय महाराज ठिकाणी हिरो लिंबू, लिंबाचा पाला, काळ्या मिरच्या, मेलेल्या माणसाची टोपली, बंधाऱ्या माणसाची केस, असं काय नाव होतं काय? तो परमात्मा होता. घरी मध्ये काय नव्हे महाराज, पै पाये बीज शुद्ध अंगी देण्याचा विचार केला. उद्या जर समजा आपलं नाही पडलं तर हा काय फॉर्म्युला वापरतो पाहणं गरजेचं आहे. त्यानं मग आधी डोळे लावले, हात घेऊन गेले. परिणाम असा झाला की अर्ध हात आणि अर्ध बाहेर आलं. गवळण उठली महाराज. उठल्या वगैरे सत्कार केला असं का? ज्याला आपलं गाव बदललं ते जर हातात सापड असतो तर काय शाळा शिकवली उद्या करतील का काय? जे नाही ते हात म्हणून देतं पब्लिक मार्केट द्या सोडून द्या. ते गेला महाराज असं निवड चोपला आणि ते त्या कापडीला आला. महाराज कापडीला आल्याबरोबर त्याचं पीठ वाक्य जो म्हणजे वय आनंद शरण हयाचे मी निवारी जन्म मरण या लागे शरणांगला शरण मिची एको. परिणाम त्याला मुक्त केला. पण जी गवळण होती त्या गवळणीच्या घरात गेला आणि दोघं पती पत्नी झोपलेले होते बाबा. पती पत्नी त्याने काय केलं, पत्नीची जाळी आणि पत्नीची बेणी दोन्हीची गाठ मारली. आणि गाठ मारली महाराज निघून आला. काय वय याचं? अजून 11 वर्ष पूर्ण झाले नाही. 11 वर्ष पूर्ण झाले नाही बरोबर. फळ्या करायला लागला रांगत असताना त्यावेळेला असं काही आश्चर्य घडलं की लहान लहान मुलं त्यांची ते देवात जमा असतात. त्या ठिकाणाकडे बघायला काही कळली का? त्याला आवरणं, लक्ष देणं आपलं काम असतं. कारण कथेमध्ये कीर्तनामध्ये होतो की नाही आले का? 2 घंटे आले बोलायचं म्हणलं आता कुठं मनात आलं तसं दुकानाजवळ हा का? दुकानाजवळ सीताची आलो चालू थांबा. हो हो दुकानाजवळ थांबा. परिणाम असा झाला की त्या ठिकाणी आपण कौतुक जर पाहून गेलो तर लहान लहान येतं जे फोड्या करतात त्या फोड्याचा परिणाम केलेल्या गण्याचं खेळत असताना वेगवेगळे त्यांना त्याचा जे परिणाम पाहण्याकरता ते लालायक असतात. कधी याचा परिणाम दिसतो. कन्हैयाला गाठ बांधली पण आता एकोवा उठती, कधी सकाळ होईल, कधी झाली. पूर्वीच्या काळात गवळणी 4 वाजता उठायची. पूर्वीच्या काळात पण उठून काय करायचं? घुमघुम करते हेले घुमती आनंदाला गवळणी शल्ले शल्ले नाचत लोळे लोळे प्रमाण भरपूर आणि एकापेक्षा एक कलाकार भारी बसले. पण झालं कसं, भागा 4 वाजता येतो आहे की नाही. आपल्याला आपला गोवर्धनापर्यंत पोहोचायचं आणि 2-4 लिहिल्या पाहिजे. सुरू झालं की बंद करा वाटत नाही आणि 2 झालं की तरी वाटत नाही. परमात्मा खोड्या करायला लागला तिची गांड बांधली. आता कधी येऊन का दोनशे गवळणी 4 वाजता उठायचं आणि उठलं की काय करायचं? एकच मंथन करायचं, रवी लावायची. पूर्वीच्या काळातल्या ज्या मोठमोठ्या असणारे मडके असायचे. आता काय करायला? आता रवी नाही, गुरु नाही, ढोर नाही, तुमचं तरी बरं आहे. या कलियुगामध्ये मला पूर्वी मडक्यामध्ये रवी लावायच्या. मडके असायचे कुंभाराला हे की नाही. माळाची मोठी रवी कधी छोटी रवी लावताना माळा 2 खांबाला बांधायचं. सकाळी सकाळी वॉर्निंग वॉक करायचं. आता करत की नाही ते करायचं काम नाही. शेजाचा व्याप पूर्वीच्या काळात माता मोठ्या शेण काढायच्या डोक्यात
गळ्याला टोपलं उठलं नाही ना हो शेण काढलं का म्हणून हे हार्ट अटॅकचे वगैरे जे आता जे आजार आहेत नाही हे तेव्हा नव्हते तेव्हा यांनी त्यांचा कारण नव्हता कारण शरीराला कसरत होती घर सारवायचे अंगण घालायचे सगळे शिंपायचे आता या गोष्टी राहिल्या नाही तर परिणाम मारा त्या गवळणी रवी लावायच्या ना काम 4 वाजता उठायचे 4 वाजता सगळ्यात आधी उठणारी गवळण तीच होती पण त्या दिवशी 12 वाजले तरी उठले बाकीच्या गोपाळाने विचार केला हे कधी एवढ्या वेळ झोपत नाही नेमकं काय झालं जाऊन पाहायला पाहिजे गेले महाराज दार फोडा होता उठले ना आता उठले बरोबर त्या गवळीच्या जाळीला झटका बसला त्याला राग आला महाराज राग आल्याबरोबर तो शिळला आणि त्याला बोलला मग तो होऊन या मातेली झाली तरी वडावून मजला घेतला आकारे काढला कळलं का नातवडीला का लग्न आले या वयात मी शाळेत जायला लागली तुला काय आकारे का ती काय चेष्टा करतो का आता जसा याच्या झाडीला झटका बसला तसा तिच्या विणीला सुद्धा एवढ्या पद्धतीला जोरात मला झिसका बसला ते म्हणजे का हो मला म्हणतात तुम्हाला काय आकारे का आता तुमचं काय राहिलं म्हणजे शॉर्ट सर्किट झालं योग आले आपलं फाउंडेशन आलं तरी तुम्ही तिथेही बोलली महाराज हा काही आठवले का तुम्हाला असं कसं काय झालं जोगाने बघितलं ती गाड बांधली पूर्वीचा काळ लाईट नाही कंदील लावले बघितलं आणि ते सोडून लागले पण महाराज कलियुगामध्ये माझ्यासारख्या भडकुंजा ब्राह्मणांना बांधलेली गाठ पती पत्नी आहे तोपर्यंत सुटत नाही ती विधात्याच्या बापाने बांधलेली गाठ सुटत नाही सोडायचे प्रयत्न केली सुटीला गावाला जायला कामाला काहीच वेळ बसले करून म्हणून आपल्या कोपऱ्याला आता काय करा बाहेर गोकुळाचे सगळे आहे का उठले नाही बघायला दार वाजवलं दार उघडत नाही सगळे बाळा गोपाळ 7-8 असणारे पोरं समोर झाले काही मागाचे गोपाळ होते त्याने सांगितले बरोबर जा म्हणजे वरी कोवळाचं घर जुन्या काळात आता पोराला सांगितलं म्हणजे ते वरती चढले त्यांनी 4-5 कोवळं काढले आणि आज बघितलं हे बोललं त्या घराला ये झाली घरात आता करतील काय मला तिला गाडीची गेलीची पोरं मोठे चमत्कारी खालून मठाड्या गोपाळ विचारला काय चालला ते पोरांना काय नाही शेणीमा चालू आहे शेणीमा आता यांनी लोक सांगायचे कोणता चालू आहे ते म्हणला सैराट चालू आहे सैराट हा ते म्हणा कोण कोण आहे म्हणला परशाची दोघंच कोणीच नाही म्हणे त्यांनी उघड करता मला या गोपाळाने सांगितलं मोठा म्हणजे दारपुरा त्याला पहाडी ते आले मला त्या गोपाळाला याच्याकडे बरं त्याचे मला सांगितलं की पाहता कोणी काय ते जरा मसाला मसाला घरच जबाबदारी म्हणजे भाजीमध्ये थोडीशी ओरडायची हे त्याच्यातलं माहिती म्हणजे माझ्या माध्यमातलं मुलांना टाकलं हे सैराट वगैरे काय त्याच्यात फक्त शब्द बनवतात सैराट वाटाला बांगला टाकला माहिती विश्लेषण काय बैसालो दयावरी सैराट राय केटीचा कुंभकारी कुंडली न पाय नाही कोणी मज बापो न माय नादी ओढान करा हे गाडं वाढवले जाते पंढरपुरा ज्ञानासाठी तो या आगमाचा सैरा हे सैराट शब्द जुना आता याचा वापर केला तुम्ही सांगत नाही सर आपण परिणाम मारा ते दोघं दारू तोडायचं म्हणलं की सांगितलं बाबा उघडा म्हणे कणी काय वेळेला आपलं झाडाही कोणी म्हणून शेती होती कन्हैया होता त्याने 50 गोपाळ बाजूला डाव्या साईडला उभे केले 50 गोपाळ पलीकडनं उभे केले आणि 5-50 सोबत घेतले पाहुणे मिळाव दिवाळी तू झालं तरी घोड नाही पण प्रचार असा भक्कम करायचा का विरोधकाची दहशत झाली पाहिजे हे चॉकलेट आणले गोपाळाला वाटून गेले मला आता लहान लेकर प्रमाणानं बोले केला बोबा काय महाराजचे पोरं आटायला गेले पाहायला लागली घुरलो ती गोरण रडूच लागली डोळ्यातून हॅलो पाहिजे हॅलो तेवढ्यावर धावणाने पण हॅलो 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 पुढे निघाला ऐकलं सावत्र जाता जाता आता कल्पना करा
पतीच्या जाळीची आणि पत्नीच्या विणीची गाठ आहे. आणि आता हे तक्रार घेत करण्याकरता यशोदा मैयाच्या नंदबाबाच्या वाड्यावर चालली. मग आता हे थोडीशी कल्पना करा, दृष्टी डोळ्यासमोर सोंग आणा, कसं वाटतं तुम्हाला? समोर मी सांगतो की गोपाळ काय म्हणले माहिती आहे, लग्न अनेक पाहिजे म्हणजे लग्न भरपूर बघितले, पण आतापर्यंत जेवढे लग्न झाले ना त्या लग्नात नवरदेव पुढं तर नवरी बांधव. आता काळ बदलला, आता नवरी पुढं तर नवरदेव. तेव्हापासून जे पुढे येते कोण तुमच्या लक्षात आहे ते तेव्हापासूनच आहे. आता ते निघाले पतीची झाली, पत्नीची विणी. मला बाळ गोपाळ खेळू लागले. खेळता खेळता ते सोंग आलेलं बघितल्याबरोबर ते खेळणारे गोपाळ म्हणतात काय लग्न भरपूर झाले, कोरोना झाले तरी सगळी चौघाला लग्न होता. कोरोना लग्न झाले किंवा कळलं नाही हो कधी नवरी नवरदेव गेले महाराज.